विद्यालया सागरा अज्ञानात्व हरवली बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकांनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया भवारण्यछेदून टाके क्षणात असा एक समर्थ तू त्रिभुवनाथ म्हणून शरणानन्य आलो मी पाया नमस्कार माझा तुला गुरुराया हरिओम. माऊली ज्ञानेश्वर. अज्ञानात अंधकारात खितपत पडलेल्या देशाला, धर्माला, संस्कृतीला ज्ञानाचा उजेड दाखवणारे सकलांचे नाथ श्रीनाथ महाराज, भक्त सम्राट नामदेवराव महाराज भक्तीला शक्तीची जोड देऊन केवळ असमर्थांनाच नव्हे तर सामर्थ्यवानांनाही समर्थ करणारे श्री समर्थ जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली कलावती आई आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. आपण मागच्या प्रवचनापासून निवडक किंवा वेचक दासबोध सुरू केलेला आहे. दासबोधातली काही वेचक वचनं घेऊन त्याच्यावरचं आपलं निरूपण सुरू आहे. वेचक दासबोधाचं हे दुसरं प्रवचन आहे. पहिल्या प्रवचनात आपण थोडक्यात रामदास स्वामींचं चरित्र, नंतर दासबोधाची सुरुवात, त्यांनी गणेशाला, शारदेला, गुरुला, संतांना, श्रोतांना वंदन केलेलं आपण पाहिलेलं आहे. गुरु म्हणजे त्यांचे श्रीरामप्रभू हेच त्यांचे गुरु. त्यामुळे प्रत्यक्ष असा मानवी गुरु समर्थाने काही कुठला केलेला नव्हता. त्यामुळे गुरूंचं वर्णन करताना श्रीरामाचंच वर्णन केलेलं आहे. आणि मग अजून स्तवनाचा थोडासा जो काही भाग उरलेला आहे, म्हणजे त्याने अगदी श्रोत्यांना सुद्धा, अर्थात प्रत्येक संतांनी श्रोत्यांना वंदन केलेलं आहे. म्हणजे माऊलीने म्हणतायत, श्रोता तो वक्ताचे नव्हे श्रोतेने विण. वक्ता हा समोरच्या श्रोत्यांशिवाय वक्ता होऊ शकत नाही. इथं नुसतंच बसतो आणि कोणी नसेल तर मी वक्ता कसा होऊ शकेल? आपण समोर आहात म्हणून मी वक्ता होऊ शकतो. तो वक्ताचे नव्हे श्रोते म्हणून प्रत्येकाने श्रोत्यांचा गौरव केलेला आहे. आणि श्रोत्यांनी सुद्धा, श्रोते सगळे सुज्ञ आहेत, ज्ञानी आहेत. जो वक्ता आहे त्याला, म्हणजे तो जरा भरकटत चालला असेल तर त्याला परत मार्गावर आणणार आहेत, असे सगळे श्रोते आहेत. माऊलींच्या काळात हे होते, समर्थांच्या काळात हे होते. आणि ह्याच्या पुढचं स्तवन करताना समर्थ म्हणतात, ते समर्थ स्वतःकडे एक थोडासा कमीपणा घेऊन, की ते म्हणतात, व्युत्पत्ती नाही, कळा नाही, व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौलत्या नाही वचनाची. ते म्हणतात की आपल्याकडे व्युत्पत्ती नाही म्हणजे विद्वत्ता नाही आहे, कोणत्याही प्रकारची कळा नाही म्हणजे शास्त्राध्ययन नाही आहे, चातुर्य नाही म्हणजे चतुरता नाही आहे, कवित्व नाही आहे, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, बोलण्याचा गोडवा नाही आहे. खरोखर समर्थांचे हे विनयाचे बोले, त्यांच्याकडे सगळं हे सारं आहे. पण स्वतःकडे कमीपणा घेऊन समोरचा श्रोतृवृंद मोठ्या योग्यतेचा आहे, त्याच्यापुढे आपल्याला ग्रंथ निरूपण करायचं आहे, हे ते जाणतात. म्हणजे माऊलींनीसुद्धा अल्पमी मतिमंद काय होय असं म्हटले. आपल्याला स्वतःला त्यांनी मतिमंद म्हणले माऊलींनी. इतकं त्यांनी नम्र विनम्र भाव घेतलेला आहे. श्रोत्यांना लटके मोठे पण देणे नाही. मनुष्य मोठा ज्ञानी झाला की माणसाच्या अंगात अहंकार होतो. ज्ञानी झाला मनुष्य, पंडित झाला मनुष्य, आणि मग म्हणून तर माऊलींनी सांगितलं आहे की नवल अहंकाराची कोठी न लागी विशेषे अज्ञानापोठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटीन. जेवढा मनुष्य ज्ञानवान होतो किंवा ज्ञानी होतो किंवा ज्याच्या याच्यात ज्ञानाचा त्याच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसायला लागतं. आणि म्हणून अहंकार सोडा असं प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. नामदेवराय म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे या विष्णुदास भाविकासी
असं मोठ्या विनम्रतेने म्हणतात. तर ह्या सगळ्या संतांच्या ठिकाणी जराही अहंकार नाही आहे आणि ते अहंकारविरहित सांगतायत. अहंकाराबद्दल आपल्याला तसं खूप बोलता येईल, पण आता समर्थाने जेवढं वर्णन केलं आहे तेवढं बोलून मी पुढे चालतो की व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्तिज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही. आणि खरं म्हणजे हे असं पाहिलं समर्थाने म्हणले, मग हेच तत्त्व आपण आपल्या मनाशी गोळून पाहावं आणि मग आपल्या अंगात त्यातलं काही आहे का बाबा, व्युत्पत्ती आहे का, कळा आहे का, चातुर्य आहे का, हे सगळं पडतोळून पाहावं. याच्यानंतर समर्थ कवींना वर्णन करतात. कवी समर्थ म्हणतात, कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार, ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी. या समासात समर्थांनी कवींची प्रशंसा केली आहे. समर्थांच्या मनातला जो कवी आहे ना, तो आपला उगाच सरळला ट लावणारा कवी नाही आहे. तो आत्मज्ञानी संत कवी आहे, जे आध्यात्मिक आहे, जे ज्ञानी आहे, जनसामान्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी, अनेक पिढ्यांना ह्या मार्गाचा दीपस्तंभ होईल अशी शब्दरचना करून, अर्थात कवी स्वतः शब्दरचना करत नाही, ते त्यांचं दैवी स्फुरण असतं, त्यांना ते स्फुरलेलं असतं, ती दैवी शक्ती असते. हे सगळे ज्ञानोत्तर भक्ती करणारे संत, म्हणजे सगळेच, माऊली घ्या, नामदेवराय घ्या, तुकाराम महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, सगळे संत हे दैवी स्फुरणाचे कवी आहेत. नामदेवांचा भक्तीचा काव्याचा वारसा तुकाराम महाराजांनी पुढे चालवला. ज्ञानोबांचा काव्याचा आणि भक्तीचा वारसा नाथ महाराजांनी पुढे चालवला. म्हणून नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांच्या, म्हणजे तुकाराम महाराजांचा एक असा अभंग आहे की त्यांच्या स्वप्नात नामदेवराय आले होते आणि त्यांनी कविता करण्यास सांगितले. कवी हो म्हणजे काय, उगच काय. ते म्हणतात की श्री नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, श्री नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे घेऊन या. पांडुरंगाला बरोबर घेऊन नामदेवराय तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले. श्री नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे घेऊन या. सांगितले काम करावे कवित्व. त्यांनी काय, नामदेवरायांनी काय सांगितलं तुकाराम महाराजांना की कवित्व कर, वाऊ के निमित्त बोलू नको, उगाच काहीतरी वायपट बोलू नकोस, कवित्व कर. मा पटाकी सळ धरली विठ्ठले, थापटोनी केले सावधाने. आणि किती कविता करायला सांगितली? प्रमाणांची संख्या सांगितली शतकोटी, प्रमाणांची संख्या सांगितली शतकोटी, उरले ते शेवटी तुका लावी. आता हे शतकोटी कुठले? तर नामदेवरायांनी जेव्हा नामदेवरायांचा असा अभंग आहे की वाळवंटात, चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करताना त्यांना कोणीतरी सांगितलं की वाल्मिकींनी शतकोटी रामायण केलेलं आहे. आणि नामदेवराय म्हणाले विठ्ठलाला की खराच तुझा असेन मी भक्त तर मीही शतकोटी अभंग करीन. तर विठ्ठलाने सांगितलं, अरे वेडायच का तू? त्यावेळेला माणसाचं आयुर्मर्यादा खूप होती. आता माणसाची आयुर्मर्यादा 100च आहे आणि एवढ्याच्यात तू 100 शतकोटी अभंग कसे काय करणार? पण नामदेवरायांनी तो पणच केला. आणि नामदेवरायांनी मग स्वतः, मग त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी, म्हणजे नामदेवरायांनी जवळजवळ 54 कोटी अभंग केले, जनाबाईंनी 12 कोटी केले. नामदेवरायांची जी मुलं नारा, विठा, गोविंदा, मादा या प्रत्येकाने असेच काही 2-2 कोटी, 1-1 कोटी केले. नामदेवरायांच्या पत्नीने केले, आईने केले, हे सगळ्यांनी केले. पण एवढे सगळे कोटी 96 कोटी झाले, उरले कोटी 4 कोटी. म्हणून ज्यांना नामाचा तुका म्हटला जातो, त्या नामाच्या तुकाराम महाराजांना विठ्ठलाने जी 100 कोटी म्हणजे नामदेवरायांनी केली होती, ती 100 कोटीतले 4 कोटी तुकाराम महाराजांनी करावे असे त्यांनी सांगितले. माप टाकी सळ पांडुरंगे धरली. आणि शतकोटी अशा अभंगाची संख्या शतकोटी आहे, तेवढी पुरी करायला सांगितलेली. तर असे हे संत कवी आहेत, म्हणजे ज्यांना स्फुरण आहे. नुसते कवी रला ठ लावणारे असे काही कवी नाही आहेत. म्हणजे खरं म्हणजे जगातलं पहिलं काव्य वाल्मिकींना स्फुरलं, आणि ते सुद्धा अनुष्ठुभ छंदातलं. म्हणजे अनुष्ठुभ छंद हा पहिला छंद नाही, पहिला छंद गायत्री छंद आहे.
पण पहिलं काव्य हे अनुष्टुप छंदामधलं आहे. म्हणून सगळं रामायण वाल्मिकीने अनुष्टुप छंदात दिले. म्हणजे वाल्मिकी मुनींपासून सगळे संत कवी, असं म्हणूया की वाल्मिकी मुनींपासून सगळे संत कवी उदयाला आले. एका क्रौंच पक्षाला एका पारध्याने बाण मारला आणि तो शृंगारमग्न पक्षी चित्कारत, नरपक्षी चित्कारत खाली पडला. त्याची मादी त्याच्यापाशी येऊन विलाप करायला लागली. ते हृदय विदीर्ण करणारे दृश्य पाहून वाल्मिकीनी त्या पारध्याला शाप दिला. म्हणजे पहिलं काव्य हे शापमय होतं. शाप दिलं आणि काय दिलं सांगितलं, मा निषाद प्रतिष्ठां तो गम समती शाश्वती समा यत क्रौंच विधुदान एकम अवधी काममोहितम. हे निषादा आले, काय केलेस हे प्रेमी युगल पक्षावर तू आपल्या कामभावनेने बाण टाकलायस, तुला अनंत वर्षापर्यंत कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही असं शाप दिलं. तसे आता मी म्हणलं तसं आपल्याकडे जरा एक खडा मारला तर 5-50 कवींना लागू. कुठले कवी म्हणून मारला तर 10-5 कवींना मारतो, पण ते र ला ट प ला प असं लावणारे कविता म्हणजे समर्थ त्याला धीट कवी म्हणतात. धीट कवी म्हणजे एखाद्या सांगितलं की भाऊसाहेबांच्या षष्टपूर्तीबद्दल त्यांचे अभिनंदन, त्यांच्या आईसाहेबांनी दिला हा समाजाला कुलनंदन. अशा प्रकारचे ते गद्यकाव्य म्हणजेच र ला ट लो. किंवा पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी आपल्या हे म्हणलेलं आहे की एक मनुष्य चालला होता कवी, आणि शेतकरी शेतात बैलाला आसूड मारत होता. त्या कवीला लगेच काव्य स्फुरलं, मारू नकोस बैला बैला मारू नकोस बैला. असं कवी म्हणजे त्याच्यात काही स्फुरण नाही, त्याच्यात काही आध्यात्मिक नाही, त्यात परतत्वस्पर्श नाही. सगळ्या संत कवींच्या ह्याच्यात प्रासादिकता आहे, गेयता आहेत. कधी हे संतांचे अभंग आपल्या मनाशी गुणगुणवलं की नामदेवांच्या बाबा परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या गरी म्हणायला लागलो की आपली संद्री आपण म्हणजे हे करून बसतो की त्या तंद्रीतच गात बसतो. इतके सुरेख कविता आहेत. या सगळ्या संत कवितेत प्रासादिकता आहे, गेयता आहेत. अलंकाराने नटलेत म्हणजे उगाचच अलंकार घातलेले नाही. म्हणजे एखादी बाई फार किंवा एखादा मनुष्य असे ते जाडजाड अलंकार असल्या जे शोभेल असे 4 अलंकार घातलेले आहेत. पहिले म्हणजे हे काव्य भवसागरातून तरुण नेणारं काव्य आहे. अध्यात्म आहे. त्यात नुसतं स्फुरण नाही आहे, प्रतिभेचं स्फुरण नाही, त्याच्यात सोहमभावाचा हुंकार आहे. वाल्मिकीने त्या हुंकारातच रामायण लिहिलं. म्हणजे रामजन्माच्या किंवा रामायणाची कथा घडायच्या आधीच वाल्मिकीने रामायण लिहिलेलं आहे. त्यामुळेच त्यांची ही काव्य चिरंजीव आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, माऊलींच्या ओव्या, नाथांच्या ओव्या, ह्या सगळ्यांच्या ओव्या ह्या शाश्वत आहेत, चिरंतन आहे. ही सगळी ग्रंथसंपदा हे समर्थांचे वाङ्मय आहे, हे खरोखरीने चिंतन आहे. कवितेबद्दल माऊलींनी 18व्या अध्यायात शेवटी म्हणले की वाचे बर्वे कवित्व, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू द्यायचा. ज्या काव्याला परतत्व स्पर्शाचा तत्वाचा स्पर्श झालेला असतो ते काव्य खरं. अहो आपल्याकडे तमाशाच्या फडावर सुद्धा लोकांनी आध्यात्मिक कार्य केले. पठ्ठेबापुरांचे गणगवळण आहे, ते म्हणतात आधी गणाला वंदन करूया नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. आणि शेवटची त्याची ओळ आहे की माझ्या मनाचा मीतूपणाचा म्हणजे अहंकारापुरता, माझ्या मनाचा मीतूपणाचा जाळून केला चुना चुना. म्हणजे तमाशातले तमासगीर सुद्धा अध्यात्माच्या तिथं स्पर्श झाला की तिथं ते काव्य टिकतं. अजून म्हणजे जो सांगायचं काय की सहजपणे शृंगारतून की एक चित्रपटात शांताराम बापूंचा चित्रपट आहे, त्यातली ती नायिका म्हणते की आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे काना चोळी आणि लुगडी. हा परतत्व स्पर्श आहे. हे काव्यमय ग्रंथ त्यांचे कर्ते समाजाला पिढ्यानपिढ्या शतकानुशतके मार्गदर्शन करतात, समाजाची नीतिमूल्य सांभाळतात, अध्यात्माची शिकवण देतात. शब्दरूपाने जणू काही त्यांचे कर्ते होतात, गुरुरूप होतात. आपल्याला ते गुरुरूपच आहे. एखादा ग्रंथ आपण वाचायला घेतला तर तो ग्रंथ आपल्याला गुरुसारखाच आहे, तो काहीतरी शिकवत असतो. देव, देश, भाषा, संस्कृती यांचे रक्षण करतात. म्हणून समर्थ आपल्या समासात या असामान्य कवींना नमन करतात. एक जाता आता म्हणजे थोडासा वेगळा विचार आहे म्हणून सांगतो की आपण कालिदासाला अत्यंत उत्कृष्ट कवी म्हणतो.
एक संस्कृतमध्ये एक छान श्लोक आहे की कालिदासासारखा प्रतिभेचा कुठला कवी आत्तापर्यंत झालेला नाही आहे. आणि पूर्वी काय झालं की कवींची गणना करायचा प्रसंग आला. मग पहिला शब्द काय आपला पहिला कोण तर कालिदास म्हणून हा कोण आहे कालिदास. पुढचं अक्षर घेतलं कोण कोणी नाही. कालिदासा इतका तोडीचा कोणीच नाही आहे. म्हणून त्यातला एक तो श्लोक आहे की पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा. या कनिष्ठिकेवर कालिदास अधिष्ठित झाला आणि अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात त्या कवीच्या त्याच्या तोडीचा कवी अजून मिळालेला नाही. म्हणून ही अनामिका, हे बोट अनामिकाचे, तर त्याला त्या बोटाला नावच नाही आहे. म्हणून अनामिका सार्थवती बभूव, अनामिका सार्थ झालेली आहे, असा तो एक संस्कृतमधला तो श्लोक आहे की अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बभूव. हे कवींचा विषय चालला म्हणून मी आपलं सहजपणे सांगितलं. कवींना नमन करून झाल्यावर समर्थ नरदेहाचं वर्णन करतो किंवा नरदेह किती पावन आहे किंवा त्याला नरदेहाला कसं जपलं पाहिजे. नरदेहाचे फार लाडही करू नये पण नरदेहाकडे दुर्लक्षही करू नये, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हा नरदेहाचा समान आहे की म्हणजे शारदा, सद्गुरू, संत, श्रोते, कवी यांना परमार्थ सवन केलेले आहेत. आता दासबोध वाचण्याची किंवा श्रवण करण्याची समर्थांनी मानसिक पातळी तयार केलेली आहे. पण त्याबरोबर श्रोत्यांना हेही जाणून दिलेले आहे की हे केव्हा समजते की परमार्थ त्यांच्या हातून केव्हा घडतो तर समोरच्याला नरदेह प्राप्त झाला असेल तर परमार्थ घडतो. इथं समजा एखादं मांजर येऊन बसलं किंवा इथून इकडून तिकडून उंचीर सुळसुळसुळसू करत बसले किंवा कोणी कुत्रं बरोबर आणलं आणि मी आपलं प्रवचन करते, त्यांना कळणार आहे का? नरदेह आहे म्हणून कळतोय. म्हणून त्या नरदेहाचं महत्त्व विसरता कामा नये. नरदेह केव्हा तरी मिळतो 84 लक्ष योनी फिरलं. म्हणजे भागवतात एक नरदेहाच्या बाबतीत केव्हा मिळतो याच्या बाबतीत भागवतात एक श्लोक आहे की जलजा नवलक्षास्त्र दशलक्षास्त्र पक्षिण. पाण्यात 9 लाख पक्षी 10 दशलक्ष इतके प्रकारचे आहेत. म्हणजे इतक्या योनीतनं तो पक्ष्यांच्या एवढ्या योनीतनं फिरावं लागतं. कृमयो रुद्र, कृमी कीटक वगैरे जे आहेत ते रुद्र लक्षात, रुद्र म्हणजे 11. विषम लक्षास गवायल्या, पशुपक्ष्यामध्ये 20 लक्ष. स्थावरा त्रिलक्षात्र चतुर्लक्षास्त मान. स्थावर म्हणजे झाडं, वृक्ष, लता, वेली हे वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यात जवळजवळ 30 लाख आणि 4 लाख अजून मानवाचे, असे 84 लक्ष योनीतनं प्रवास केल्यानंतर माणसाला नरदेह मिळतो. आणि ज्यालाही मी खरोखरी जाण आहे, जो मग त्यावेळेला मनुष्य बद्धावस्थेतनं मुमुक्षा म्हणजे विचार तरी करतो की आपण या नरदेहाचा उपयोग करावा. नामदेवांचा ह्याच श्लोकावर आधारित असा एक छान अभंग आहे, सांगतो आपल्याला. भक्तिविणे जिणे जळो लाजीरवाणे, भक्तिविणे जिणे जळो लाजीरवाणे, संसार भोगणे दुःखरूप. एक एक योनी कोटी पैरा, मनुष्य देहवारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 20 लक्ष योनी पशूंची या घरी, मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तयासा मातेरा केला पुढे. जर ते ह्या नरदेहाचा आपण मातेरा केला तर आपण आपल्यासारखेच मूर्ख आपणच. म्हणजे जो मिळालेला आहे ते आपलं सौभाग्य आहे आणि त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, हे समर्थाने सांगितले, सगळ्या संतांनी सांगितलेले आहे. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पुदे, अहंता स्वंडुनी स्वानंदे सुखी झाले. नाहीतर मग आपण काय करतो, आपल्या मनासारखं, आता समजा उदाहरण दिले समर्थांनी की आपल्या मनासारखं आपण घर बांधलेलं आहे, छान घर बांधले, वास्तुशांती केलेली आहे, सगळीकडे मस्त चकाचक घराला रंगबिंग दिलेलं आहे, आजूबाजूला झाडं लावलेली आहेत आणि मग वास्तुशांतीला सगळ्यांना बोलवले, या 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 आमचं घर कसं आहे सगळं पाहिलं. पण ते घर बांधून झाल्यावर किती जण त्या घरावर आपला क्लेम सांगतात. घरात उंदीर होतात, माशा येतात, डास होतात, पिसवा येतात,
घुंगुरटी येतात, कुत्री मांजरी येतात, घरातलं पशुधन येतं, नंतर मग घरातली जी मंडळी त्यांचे मित्रमैत्रिणी येतात, घरात काम करणारी सेवक मंडळी येतात, पाहुणे लोक येतात, सगळे सोयरे येतात, नातलग येतात, गावचे लोक येतात, रात्री अपरात्री चोरसुद्धा येतात, सारे घरावर आपला हक्क सांगतात. इतकेच काय, पंचमहाभूतेसुद्धा म्हणतात आमचं घर आहे. म्हणजे जवळपास नदी असली, नदीला महापूर आला तर ते पुराचं पाणी घरात शिरतं, किंवा कुठेतरी चुकून आग लागू शकते, भूकंप होऊ शकतं, वादळ होऊ शकतात, सगळे घर घ्यायला तत्पर असतात. म्हणजे एक घर बांधलं तर किती लोकांचा त्याच्यावरती असतो. तसेच हा देह आहे ना, हा देहरूपी घर आहे. हा देहरूपी घर आहे, ते अनेक गोष्टी त्याच्यात यायला सांगतात. आजार आहे, उपाधी आहेत, अनेक संकट आहेत. घर आपले असून, भगवंताच्या चरणापाशी नेणारे असून, मनुष्य मूर्खपणे घालून बघतो. म्हणजे तर समर्थ म्हणतात की मुंगी म्हणते घर माझे, विश्वा म्हणते घर म्हणजे, हे सगळं त्यांनी तो संबंध, तो जो हे आहे, समास आहे, तो त्याच्यात ते घर माझे म्हणजे हे देह म्हणजे माझे घर, आणि हे सगळे लोक म्हणतात घर माझे. आपलं काही नसतंच. म्हणून या नरदेहाचा उपयोग करावा. म्हणजे तुकाराम महाराजांनी एका चरणात फार सुरेख उपयोग केले की या नरदेहाच्या संबंधी सच्चितानंद पदवी घेणे. सच्चितानंद पदवी केव्हा घ्या, तर नरदेहाच्या साह्याने, किंवा अनेक जन्मांचे, अनंत जन्मीचे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. किंवा समर्थ तेच पुढे म्हणतात की अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतोडे अनुभव असे. म्हणून हे जे सगळं सांगितलेलं आहे की हा नरदेहाचा उपयोग करावा समर्थाने, म्हणजे प्रत्यक्ष हा समास प्रत्येकाने वाचावा. त्याच्यात जी गेयता आहे, जी प्रासादिकता आहे, जी अलंकारिता आहे, मग तो आपण त्याच्यात वाचत जातो की हे म्हणतो घर माझं, ते म्हणतो घर माझं, ते त्यातनं आपण, म्हणजे मग आपल्याला वाटतं की खरोखर, म्हणजे आत्ता ह्या क्षणाला की असं वाटतं की नाही नाही, हे देह म्हणजे माझा आहे. पण थोड्या वेळाने कान दुखायला लागतो, चक्कर यायला लागते, ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायला लागतं, शुगर एकदम डाऊन होते वगैरे सगळं. म्हणजे ब्लड प्रेशर म्हणतं घर माझं, डायबेटीस म्हणतो घर माझं, कोलेस्ट्रॉल म्हणतं घर माझं, सगळं म्हणजे हे सगळे घर माझं आहे, त्याच्यावर सगळे हक्क हे करायला तयार असतात. इथं या स्तवनाचा म्हणजे पहिला दशक समर्थांचा इथं संपतोय, आणि दुसरा मूर्ख लक्षण नाम नावाचा दशक सुरू होतो. मूर्ख लक्षण. आता हा संबंध सगळा दशक समर्थांनी मूर्ख लक्षणाचा कथन केलेला आहे. समर्थांनी कोणत्याही माणसाची निंदा टवाळी करण्यासाठी म्हणून असा समास दिलेला नाही आहे. प्रत्येक माणसाला आपली चूक कळून त्या सुधारणा करून आपले ऐहिक किंवा पारमार्थिक हित करावे, हा त्याचा हेतू. पहिल्या समाजात त्यांनी जी मूर्खांची लक्षणं सांगितली ती वाचताना असं वाटतं की आपण याच्यात कुठे मोडत नाही ना, एवढी लक्षणं सांगितली आहेत, आपण याच्यात कुठे मोडत नाही ना. अगदी सगळा समास असं वाटत होतं की सगळा समास आता विवेचनास घ्यावा. पण मी नावं दिली इथे वेचक दासबोध म्हणून वेचक घेतलेलं आहे. तर काही त्यातल्या त्या आपण ओव्या पाहणार आहोत. पहिल्या सुरुवातीलाच म्हणतात, जन्मला जयांचे उदरी. एखादा माणूस जन्मला जयांचे उदरी, तयाशी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. जिच्या पोटी जन्म घेतला तिला बाजूला करतो आणि सखी मानली अंतुरी, बायकोला अगदी जवळ करतो, तो एक मूर्ख, असं समर्थाने म्हटलं. बायकोवर प्रेम करायला हरकत नाही, ती 7 जन्माची आहे, पण त्यासाठी आईला दूर करायला पाहिजे असं काही नाही आहे. हल्ली काय झालं आहे की हल्ली वृद्धाश्रम त्याच्यातून भरून चाललेले आहेत की त्या अंतुरीच्या नादाने, बायकोच्या नादाने, मग आईबापाला तुमच्या वृद्धाश्रमात ठेवा, अमकं ठेवा. मग एक मुलगी असेल तर ती ह्याच्यावर इस्टेटीवर क्लेम करायला तयार असते, मग त्यांनी 6 महिने सांभाळावं की, अशी भाषा सुरू होते. जिनी स्वतःच्या मुलासाठी खस्ता काढल्या, आपल्या पोटाला चिमटा घेऊन पोराचे लाड पुरवले, आयुष्यात कोणती हाऊसमौज मुलांच्या होणाऱ्या खर्चापायी केली नाही, तो मोठा होतास त्याचे लग्न करून दिल्यावर, किंवा त्याने आईबापाला न सांगता लग्न केलं तर अजून बिघडलेलं, तो आपल्या बायकोला प्राणाहून प्रिय म्हणतो.
पण तिच्या नादाने आईबापाला विचारतसुद्धा नाहीत, उलट हिडीस करतो. पाहतोय आपण, पदोपदी तिचा अपमान करतो. त्यातले जर त्या दोघात आई आणि बाप यांच्या दोघातलं कुठंतरी एकटं राहिलं असेल, एखादा गेला असेल, मग त्यांचे तर हाल विचारूच नका. आपलं ते आपलं घर म्हणून एक सिंहगडच्या पायथ्याशी एक वृद्धाश्रम आहे. तिथं एक 2-5 वेळा आम्ही गेलो. म्हणजे त्या वृद्धाश्रमाची त्यांचं आडनाव विसरलो मी, आठवते आपल्या घराचे. तर तिथं त्या वृद्ध, तर ते त्यांचे जे संचालक आहेत, फार छान मनुष्य, चांगला मनुष्य, मला आता आडनाव लक्षात येईना. तर ते जे संचालक आहे ते म्हणाले की भर रात्री कडाक्याच्या थंडीत एक गाडी वाजल्याचा आवाज आला, गाडी आली, थांबली आणि फुर्रकन निघून गेली. आणि थोड्या वेळाने मोठमोठ्याने रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला. आम्ही दार उघडून पाहिलं तर एक म्हातारी काकडून तिथं दाराशी बसलेली आहे. तिच्या पोरांनी ह्या वृद्धाश्रमात भर थंडीत त्या म्हातारीला त्या वृद्धाश्रमाच्या दारासोर. हे तर काहीच नाही. सगळी आईबापाची इस्टेट, आईबापाला सांगायचं आपण ही सगळी इस्टेट विकू, आपल्याला मी तिकडं US ला राहतो किंवा इंग्लंडमध्ये राहतो किंवा कनाडात राहतो वगैरे वगैरे सांगायचं. सगळी इस्टेट विकायची, पैसे घ्यायचे आणि आईबापाला विमानतळावर सोडून विमानात बसून निघून जायचं. असे प्रकार हल्ली सगळीकडे या कलियुगात घडता आहेत. आणि म्हणजे असे दिवटे सगळे, चिरंजीव सगळे इथं पाहिलेले मिळतात. म्हणून जी सखी मानली अंतुरी, तर तो खरं म्हणजे खरोखर तो मूर्ख. म्हणजे त्याला वाटतं की आपण खूप शहाणे आहोत, आपण आईबापाला सोडून नाही केलेले, पण तो मूर्ख असं समर्थ म्हणतात. नाथ महाराजांनी सुद्धा आपत्ती या शब्दाची फोड कशी केलेली आहे की जे आपत्ती देतात ते अपत्य, अशी त्यांनी हस्तामलकमध्ये त्याची हे केलेली आहे. आजपर्यंत ज्यांनी शिक्षण दिले त्यांना फक्त बायकोच्या मायावी गोड शब्दांनी दूर करायचे. तिच्या माहेरच्या लोकांसाठी मात्र मग एक पाठ 7 ठिकाणी करायचा, या 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 वगैरे 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 कसं. मग समर्थांनी पुढचं एक लक्षण सांगितलं, मूर्ख लक्षण, आपली आपण स्तुती करी स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आपली स्तुती करणारे स्वतः, मग त्याच्यात अहंकार आलाच. आणि ती स्तुती म्हणजे मग वारेमाप स्तुती होती, ती अहंकाराने भरलीच असते. मी असा आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी होतो म्हणून तो हे झालं, मी होतो म्हणून हा रस्ता झाला, अमकं झालं डमकं झालं. आणि वडिलांची कीर्ती सांगणारे तर पैशाला पासरीभर भेटतात. मग आणि त्यातून फरक कसा असतो, नगरसेवकाचा मुलगा, मग आमदाराचा मुलगा, खासदाराचा मुलगा, मंत्र, म्हणजे प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असते. मी कोण आहे माहिती आहे का, अमका आहे, माझे वडील कोण आहे माहिती आहे का, अमके. मग ते सुरू होतं. म्हणजे तिथं दमच द्यायला सुरू होते. किंवा कोणतरी लुंग्या सुंग्या पुढाऱ्याचा मुलगा हातात कायदा घेतो आणि तो कायदा वापरायला लागतो. माझ्या वडिलांना कळलं तर तुम्हाला महागात जाईल बरं का. असे संवाद फक्त चित्रपटात पाहायला मिळतात असं नाही, प्रत्यक्षात पदोपदी आपल्याला पाहायला मिळतात, वास्तविकात सरसकट पाहायला मिळतात. फार माणसं थोडी विरळ असतात हो की जे आपला अहंकार सोडून किंवा आपली ओळख सोडून हे करतात. म्हणजे फार वर्षापूर्वी आपल्याकडे एक शिक्षण मंत्री होते. मी फक्त कुठल्याही राजकारण्यांची नावं घेत नाही, पण हे शिक्षण मंत्र्यांचं मी नाव घेणार आहे, सांगतो नंतर शेवटी का सांगतो ते एक शिक्षण मंत्री होते. आणि शिक्षकांची एका कॉलेजमध्ये हे करा म्हणजे प्राध्यापकांसाठी अर्ज वगैरे मागवले होते. ते एक बाई आपला अर्ज घेऊन रांगेत उभी होती. ती रांगेत घेऊन तिने अर्ज पुढे केला. तो अर्ज पाहिला आणि तो समोरचा मनुष्य ताडकन उडाला. म्हणे तुम्ही नाव, हां म्हणे माझंच नाव आहे. तुम्ही खरंच, म्हणे मला नाही कळालं. त्या याच्यावर नाव होतं कुसुम मधुकरराव चौधरी. मधुकरराव चौधरी म्हणून आपले एक आरोग्य मंत्री होते, शिक्षण मंत्री होते. त्यांच्या त्या पत्नी आणि त्या रांगेत उभ्या होत्या. ते शिक्षण मंत्री असून सुद्धा रांगेत उभ्या होत्या. आणि
त्यांनी फोन लावला की सर म्हणे तिचं तुम्हाला पटलं, तिची योग्यता वाटली तर तिला घ्या, मी कुठलंही. हे महत्त्वाचं आहे की हे जे करणं आहे ते महत्त्वाचं आहे. उगाचच अहंकाराने माझी पत्नी आहे बरं का, ती रांगेत बिंगेत काही उभी राहणार नाही, तिचा अर्ज आला की घ्या आणि मग तिला अपॉइंटमेंट लेटर द्या, संपलं. पण असलं काही न करणारे असे फार विरळ असतात, फार विरळ असतात. गीतेत अज्ञानाची जी लक्षणं सांगितलेली आहेत ना, तशी समर्थांची मूर्खांची लक्षणं आहेत. गर्वे पर्वताची शिखरे, माऊलीने सांगितले, गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरून नव्हतरे, तयाच्या ठाई पुढे अज्ञान आहे. तसंच हे मूर्ख लक्षण आहेत. किंवा मान अथवा अपमान स्वय करी परिच्छिन्न, आपला मान किंवा आपला अपमान, आपला काय अपमान झाला हे सुद्धा अगदी मोठ्या ह्याने सांगितलं, स्वतः कौतुकाने सांगितलं की माझा अपमान असा झाला वगैरे वगैरे. सप्त व्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख, 7 व्यसनात ज्याचं मन गुंतलेलं आहे तो एक मूर्ख असं समजतो. आता ही 7 व्यसनं कुठली? तर जुगार, वेश्यागमन, चहाडी, परदारारंभ, लघु पक्षी क्रीडा, कोल्हाट नीचे गाय. म्हणजे हे सगळे जे जुगार आणि ह्याच्यात वेश्यागमनात पैसे, हे 7 ह्याच्यात मनुष्य आपलं म्हणजे जो नरदेह आपल्याला मिळाला आहे तोही त्याच्यात घालवायचा. समर्थाने ते तो मूर्ख लक्षणात सांगितलंय. पुढच्या ह्याच्यात समर्थ म्हणतात संगे विण विदेश करी. आता त्यावेळेला विदेश हा प्रकार फारसा नव्हता, पण दुसरीकडे जायचं, राजधानीत जायचं, दुसऱ्या गावात जायचं, दुसऱ्या राज्यात जायचं. संगे विण विदेश करी, ओळखी विण संगधरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. हल्ली सगळी तरुण मुलं विदेशी शिकायला जातात किंवा विदेशात नोकरी धंद्यासाठी जातात. आता शिकायला जाणाऱ्या मुलांचं जरा बाजूला ठेवू, पण विदेशात नोकरी करण्यासाठी, विशेषतः सौदी अरेबिया वगैरे सारख्या देशातनं नोकरी करण्यासाठी, आणि इथं त्या दलालाला पैसे देऊन जातात. ते तिथं गेल्यावर त्यांना कळतं की आपले फसवलेले, आपले पैसेही गेलेले, इथं नोकरी बिकरी काही नाही, किंवा तिथं कुठेतरी हमालकीचं काम करावं लागेल, किंवा तिथं एखादी स्त्री बरोबर गेली तर तिला काही 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 काय गोष्टींना तोंड द्यावं लागतं, त्याचं गोष्ट वेगळीच असते. अशा वेळेला ते माणसं सैरभीर होतात. म्हणून त्याने सांगितलं, समर्थांचं हे वाक्य बरोबर आहे की संगे विण विदेश करी, ओळखी विण संगधरी. हा मनुष्य समोरचा कसा आहे, त्याचा संग करण्यात बरोबर आहे का चूक आहे हे कळायला पाहिजे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. हे सगळं ठीक आहे. मग आता हां, MS ला जाणारी मुलं वगैरे ती एकटीच जातात बिचारी आईबापांना सोडून, की बाबा विशेषतः अमेरिकेत जातात. पण हल्ली एक संघ बरोबर काय असतो, तो मोबाईल असतो बरोबर. म्हणजे काही चुकलं माकलं राहिलं, काहीतरी संकट आलं, तो मोबाईलवरनं आपल्या घरच्यांना फोन करतात. तो संघ समजायला काय हरकत नाही आहे. पण इतकंच नाही की ओळखी विना संघधरी, ओळखीशिवाय संघ करायचा म्हणजे मग आपण लुबाडणं जाण्याची शक्यता जास्त. आणि मनुष्य गोड बोलण्याला इतका फसून जातो, इतका फसून जातो, ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो तो माणूस फसवतो. म्हणजे रस्त्यावर भेटलेली व्यक्ती, अहो पुढच्या चौकात तपासण्या होत्यात बरं का, तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढा आणि रुमालात गोंधळा, ते रुमालात गोंधळून हे करा, चला मी तुमचा हात धरून जातो. आणि चालता चालता मग रुमालांच्या म्हणजे त्याच्या रुमालातले दागिने त्यांच्या हातात द्यायचे, त्यांचे रूप हे. किंवा पॉलिश करायला आलेली मुलं, ते काही खरं नसतं, कोणी त्याच्यात फसवू नका. एखाद्या घरी येऊन दागिन्यांना पॉलिश करता येईल म्हणून पॉलिशसाठी दागिने घेतो आणि त्या बदल्यात खोटे वेगळे दागिने गळ्यात मारतो. म्हणजे 400-450 वर्षीपूर्वी सांगितलेलं, समर्थांनी सांगितलेलं हे आजसुद्धा लागू पडते. उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. हल्ली तर आचाट विचाट नको ते साहस करायची फॅशनच पडलेली आहे. म्हणजे परत तोच आला नाही की 84 लक्ष योनीतून मिळालेला नरदेह आपण फुकट घालवतो. महापुरी उडी घेऊन काय दाखवायचं असं लोकांना आहे. दरवर्षी किती मुलं, किती तरुण मुलं महापुरात वाहून जातात हे कळत नाही का? 6 पायी बळी जातात. नुसते महापूर नाही, वर्षा सहलीला जा ना, ठीक आहे, निसर्गात मन मोकळेपणाने हिंडा, पण तिथं आचाट विचाट साहस करायचं. मध्ये ते खंडाळ्याच्या इथं 2 डोंगरांचे टोकं एकत्र अशी
टेकड्यांची ह्याच्यावर सुटक्यावर तिकडं उडी मारायची, असं साहस. त्यातनं एक मुलगा हाकनाक खाली पडून गेला, त्याचे म्हणजे मणक्याचे तुकडे तुकडे झाले. असं म्हणजे नाही तसं काही की ते चालत्या रेल्वेगाड्यातनं प्लॅटफॉर्मबरोबर पळत 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 जायचं, परत गाडीवर चढायचं. ही साहस करायला सांगतं कोण तुम्हाला, आणि कशासाठी करायची? निसर्गाची मस्ती करू नका, चालत्या रेल्वेत नको नको ते पराक्रम करू नका. समर्थांचे डोक्यात एक होतं की साहस शौर्य दाखवायचं असेल ते देशकार्यासाठी, देवकार्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी, धर्मरक्षणासाठी, स्त्रियांची आबरू राखण्यासाठी, शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी तुम्ही तुमचं साहस दाखवा. हे असं फालतू साहस करू नका. शिवाजी महाराजांच्या कार्यात मदत करण्यासाठी हे करत होती. आजही समाजाच्या मानसिकतेत काही फरक नाही. निदान अशा ठिकाणी पौरुषत्व दाखवलं तर निदान सत्कारणी तरी पडेल. नको त्या ठिकाणी जीव धोक्यात घालायचा, कारण नसताना फसवलं जायचं, एक तर मूर्खपणाचंच लक्षण आहे. समर्थांचा हा समाज मोठा आहे आणि माणूस किती मूर्खपणा करू शकतो याचं तेच होतं. जो स्वभावाने चंचल आहे, ज्याचे विचार दृढ नाही आहेत, एखाद्या गोष्टीचा राग आला आणि महाभयानक अपमान झाला असं मानून सरळ आत्महत्येचा, हल्ली आत्महत्या करायला लोकांना काही कारण लागत नाही. जरा काही कुट्ट झालं म्हणजे कुठल्या तरी चाचणी परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करणार तरुण पोरं, एवढं नैराश्य येतं. याच्यासाठी मानसिकता आहे ती, मन हे प्रबळ असावं लागतं. म्हणजे आधीपासूनच आईबापांनी त्याची जोपासना करावी लागते आणि मुलांनाही त्याचं संवर्धन करावं लागतं. की नुसतं ह्या किरकोळ गोष्टीने तुमचे मान ठीक आहे ना, पडले तर पुढच्या वेळेला मी करीन प्रयत्न, किंवा ह्याच्यात आपल्याला गती नसेल तर हा विषय सोडून दुसरीकडे जाऊ. तुकोबारायांनी म्हटलं आहे की आत्महत्या करी तो गाढवाचा बाळ, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि आत्महत्या म्हणजे जे पंचमहापातके म्हटली आहेत की मातृहत्यारी, पितृहत्यारी, गृहत्यारी, त्यातलं आत्महत्यारी हे 5 पातकातलं मोठं पाप आहे. हे आत्महत्येचं झालं. जो परपीडा करायला धजत नाही, नुसती परपीडा नाही झाले तर आपल्याला काहीही झाले तरी चालेल, पण ह्याचे मात्र वाटोळेच झाले. मला काय वाटतं, माझं काय होऊ दे, पण ह्याचं मी वाटोळच करीन, अशी जी एक वृत्ती असे माणसाची, ती हल्ली फार बाळवलेली आहे. म्हणजे राजा भर्तृहरीच्या नीतिशतकातला एक श्लोक आहे की त्यांनी सांगितलं आहे की जी माणसं, काही माणसं चांगली असतात, उत्तम प्रकारचे असतात, की जो आपला स्वार्थ सोडून दुसऱ्याच्या स्वार्थासाठी, म्हणजे दुसऱ्याच्या चांगल्यासाठी धडपडतात. एके सत्पुरुषा परार्थ घटका आपला स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याच्या चांगल्यासाठी धडपडतात. दुसरे काय असतात? सामान्य असतात. सामान्यास्तु पदार्थ परवृत्ता स्वार्था अविरोधे नाही आहे. आपला स्वार्थ साधता साधता दुसऱ्याचे, म्हणजे चला जाता मी बाजारात चालवलं आहे, तुमचं काही आणायचं आहे का, म्हणजे तुमच्याबरोबर माझ्याबरोबर तुमचंही काम करून टाकेल की आपला, किंवा असं असं झालं हो, तुम्ही तो फॉर्म आणला आहे का, तो भरला आहे का, आपल्या ह्याच्याबरोबर दुसऱ्याचे काम करायचं. ते मी मानव राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नन्ति. ते मानव राक्षस की आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा बळी द्यायचा, ते मानव राक्षस असं राजा भर्तृहरीने म्हटले. पण शेवटचा अजून 4था प्रकार आहे. राजा भर्तृहरी म्हणतो, ये तू घ्नन्ति निरर्थकम परहितम तेकेन जानीमय. जे दुसऱ्याचे, माझं वाटोळं झालं तरी चालेल, पण मी ह्याचं वाटोळंच करणार. ये तू घ्नन्ति निरर्थकम, दुसऱ्याचं निरर्थकम तेकेन, त्यांना काय म्हणावं हे मलाच कळत नाही, असं राजा भर्तृहरी म्हणतो. आणि म्हणून ते अंगाला स्फोटकं बांधून बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी, ये तू घ्नन्ति निरर्थकम परहितम तेकेन जानीमय, असं आहे. परसंतोषाचे म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्याचं काय लोकांना सुख मिळतं मला कळत नाही, पण त्याच्यात लोकांना खूप सुख मिळतं. म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं हे भयंकर आहे. माणसाचा अजून एक वाईट स्वभाव, तो तुमच्या दुःखात सहभागी होईल. म्हणजे एखाद्या घरात एखाद्या कोणी गेलं, बाबा त्या दुःखात, अरे अरे असं नको व्हायला पाहिजे वगैरे वगैरे असं म्हणतो, पण दुसऱ्याच्या सुखात सहभागी होणं त्याला भयंकर त्रासदायक होतं. म्हणजे शेजारचा मुलगा पहिला नंबर आला आणि आपल्या मुलाला साधारण मार्क पडले, तर त्याच्या सुखात कसं आपण पहे व्हायचं? तिथल्या मनातला द्वेष, मत्सर,
माणसाला दुःखी करतो. समर्थ त्या माणसाला मूर्ख म्हणतात. अनितीने द्रव्य कमावणे, समर्थ मूर्ख म्हणतात. अनितीने द्रव्य कमावू नका. सगळ्या संतांनी सांगितले हो, म्हणजे महत्त्वाचं सगळ्या संतांनी सांगितले की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचे करी, हे तुकाराम महाराज म्हणतात. आणि देवावर सोडून माणसावर विश्वास ठेवणं हे सर्वात मूर्खपणाचं लक्षण. आणि क्षमाशील वृत्ती नाही, माणसाकडे क्षमाशील वृत्ती असावी. एक श्लोक आहे की क्षमा हे एक शस्त्र आहे, आणि ते शस्त्र ज्याच्या हातात असेल ना तर त्याला काही, म्हणजे क्षमाशस्त्रम किम न करे दुर्जनम न किम करिष्यती. क्षमाशस्त्र काय करू शकणार नाही, दुर्जनसुद्धा असं करणार नाही. अतृणोपथितो वन्नी, अतृणोपथितो वन्नी स्वयमेव उपशाम्यती. जर एखादं तृण नसलं, गवत नसलेल्या ठिकाणी एखाद्या जागी आग पडली आहे तर तो काही नाही, तो आपोआप स्वयमेव उपशाम्यती, स्वतःच विझून जातो. त्याचंच तुकाराम महाराजांनी थोडक्यात सांगितलंय की क्षमाक्षत्र जया नराची हाती, दुर्जनतया प्रति काय करे, तृण नाही जेथ पडला दावाग्नी, भिजवणे जाये आपोआप. क्षमाशील वृत्ती ठेवा. कमसे कम थोडीशी मनात थोडीशी, बाबा तुला क्षमा केली, जाऊ दे, सोडू नये. आणि त्याचाही भाऊ करू नये, मी त्याला क्षमा केली हां, असला काही भाऊ करू नये. अतिथीला छळणारा, कुग्रामात वस्ती करणारा, सदैव चिंता करणारा मूर्ख असतो. आता कुग्राम म्हणजे कुठल्या गावाला कुग्राम म्हणावं, कुठल्या गावाला कुग्राम, तर त्याचा एक श्लोक सांगितला आहे की धनिका, श्रोतेय, राजा, नदी, वैद्यस्तु पंचमा, हे 5 जण जिथं नसतील ते कुग्राम. जिथं धनिक नाही आहे, तिथं श्रोता नाही आहे, म्हणजे ऐकणारा कोणी नाही आहे, राजा नाही आहे त्या गावाला, त्या गावापाशी नदी नाही आहे, आणि वैद्य नाही त्या गावात, त्या गावात डॉक्टर नाही आहे, ते गाव कुग्राम असं म्हणायला काय हरकत नाही. आता धनिक नाही म्हणजे काय, एक तर त्या गावात कुठेही अशी व्यवहाराची सोय नाही की कोणी धनिक झालेला आहे, किंवा कुठेही कुठला व्यापार नाही, किंवा तिथले लोक आळशीच आहेत, काहीच करत नाही, त्यांना पैसाच मिळत नाही, असे धनिक. जे काही करत नाहीत, उद्योगशील नाहीत, आणि जे त्या आहेत त्या हलाखितीत राहण्याचं ज्यांना भूषण वाटतं. ज्या गावाला राजा नाही, राजा नाही म्हणजे काय बाबा, आता लहान लहान गावात प्रत्येक गावाला राजा नसतो, तिथला पाटील हा तिथला राजा. अजून थोडंसं मोठं गाव आलं की कुठला तरी नगरसेवक, किंवा त्या आजूबाजूच्या ह्याच्यात, म्हणजे जो शास्ता आहे, जो ऐकेल. समजा एखाद्या माणसावर अत्याचार झाला आणि त्यांनी सांगितलं, बाबा त्या राजाला सांगितलं, पाटलाला सांगितलं, निदान तो ऐकून घेईल. जो दुसरा अत्याचार करणार त्याला काहीतरी बंधन घालेल. ज्या गावात राजा नाही. नंतर श्रोता नाही. श्रोता म्हणजे काय की परमेश्वराचं गुणवर्णन करणारा, ऐकणारा श्रोता नाही, म्हणजे त्या गावातली माणसं भाविक नाही. जिथं काही होत नाही, परमेश्वराचं होत नाही, भजन पूजन होत नाही, कीर्तन होत नाही, प्रवचन होत नाही, असं गावही सुद्धा कुग्राम म्हटलं जातं. गावात एक तर जवळ असणारी छानपैकी नदी पाहिजे, म्हणजे किंवा नाहीतर मोठा विशाल हृदयाचा सागर हवा. नदीने सौंदर्य वाढतं, स्वच्छता राहते, सुजलाम सुफलाम होतं. मी ज्या गावात फार पूर्वी माझा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता, त्या जवळच एक वाडी होती, साधारण एक 500-700 माणसांची वाडी होती. एकदा आषाढी अमावस्येची तिथी त्या वाडीला कुठे कोणाकडे तरी याचं आजारी पेशंट पाहायला व्हिजिटला जायचं. आता आषाढी अमावस्या लक्षात ठेवा, ज्याला आपण दिव्याची आवस म्हणतो ती आषाढी अमावस्या, पण हल्ली लोक दिव्याची आवस म्हणत नाही, गटारी अमावस्या म्हणतात. आणि सांगायला हरकत नाही, त्या गावातल्या प्रत्येक घरातनं काहीतरी भांडणाचे, शिवाशापाचे, रडण्याचे, कचकच 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 काहीतरी बोलण्याचे असे आवाज होते. कारण त्या घरातले प्रत्येक पुरुष वर्ग, कारण ती गटारी अमावस्या, घरातला प्रत्येक करता मनुष्य दारू पिऊन असा बेभान झाला होता. आणि संबंध गावातनं मी म्हणजे आश्चर्यचकित झालो की सगळीकडे सगळे लोक असे पिलेले नाही. हे कुग्रामच म्हणायचं याला. सदैव चिंता करणारा आणि घडलेल्या गोष्टींचा एकसारखा पश्चाताप करणारा समर्थ म्हणतो मूर्ख असतो. आता चिंता आणि चिता याच्यात फक्त बिंदू मात्रेचा फरक आहे.
म्हणजे चिता चिंता समख्याता बिंदू मात्रा विशेष येतात. चीवर अनुस्वार दिला की चिंता होते, चीवरचा अनुस्वार काढले की चिता होते. तर निर्जीवम दहते चिता, निर्जीव माणसाला चिता जळते, पण सजीवम दहते चिंता, सजीवाला जाळणारी काय चिंता असते. किंवा अगदी अगदी चिंता बडी डाकिनी है, कटे कलिजा खाय, वैद बेचारा का करीत, कब तक दवा लगाय, असे होत असतं. मूर्खांची अनेक लक्षणं समर्थाने सांगितली आहेत. दासबोधातले काही समास मोठे आहेत, त्यापैकी एक हा मोठा समास आहे, सर्वांनी तो वाचावा. जगात कसे न वागावे समर्थाने सांगितलेले आहे, सविस्तर सांगितले. एक तर आपण कुठेतरी समजा भांडण तंटा चालला असेल तर आपण मस्तपैकी तो पाहत राहतो, कोणी सोडवायला जात नाही किंवा त्याचा प्रयत्न करत नाही. एखादा गुंड एखाद्या अबलेवर भर रस्त्यात काहीही म्हणजे अत्याचार करत असेल किंवा एखादा गुंड एखाद्या महिलेला सपासप सूर्याचे वार करत असतील तर लोक मदतीला जात नाही. उलट त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू असतं. कोणीतरी बुडत असेल तर त्याला हात देत नाही, तो कसा बुडतो याचं व्हिडिओ शूटिंग चालू असतं. नुसते संडासारखे पाहत बसतात. त्याला मूर्ख म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. दुसऱ्या शतकातील खरं म्हणजे हा शेवटचा समास आहे. विषयीच्या सलगतेसाठी पहिला समास आणि हा शेवटचा समास एखादा घेतला आहे. आता मूर्ख आणि पडत मूर्ख याच्यात फरक काय. तर मूर्ख आपला मूर्खपणा अज्ञानात नाही, तो त्याचा मूर्खपणा अज्ञानात असतो. त्यांना चुकाची जाणीव झाली तर मूर्ख कधीतरी सुधारायचा प्रयत्न करतो पण किंवा चुकीची क्षमा मागतो. पण पडत मूर्ख जो असतो ना, तो ढोंगी असतो, तो लबाड असतो, त्याला चुकांची जाणीव असते, पण तो चुकांचं मी कसा बरोबर आहे हे सांगत असतो. आणि मग संतांची निंदा करायची, त्यांना विशिष्ट जातीत कोंबायचं, त्यामुळे त्यांनी कसे वेडगळपणाचा प्रयत्न केला असं सांगायचं, आपल्या धर्माला आपण वाईट म्हणायचं. पडत मूर्ख हे शिकलेले मूर्ख असतात. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छादी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख असं समज म्हणतात. स्वधर्माला वाईट म्हणणे, शिवाय द्यायची, त्याचा उच्छेद करायची हल्लीची भाषा सरसकट वापरली जाते आणि त्याला पाठिंबा देणारे अनेक लोक दिसतात, मिळतात. खरोखर मूर्खच आहेत. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयासा आणि उणे, वाचाळपणाची गुणे, तो एक पडत मूर्ख. बहुश्रुतपणे, आता याच्यात मी बोलताना खूप वेळ चुकत असेल, पण तुम्ही सगळे इतके सुज्ञात की कोणी मला असं खंदून हे नाही करतं, हो तुमचं चुकतंय असं काही नाही म्हणत. तथाकथित पांडित्याच्या जरावर, श्रीमंतीच्या बाळावर दुसऱ्याला कमी लेखतो, त्याचा अपमान करतो, सद्गुरूंची अवहेलना करतो, तो नक्कीच मूर्ख. किंवा त्याला कळतं आपली चूक झाली आहे, पण मीच कसा बरोबर आहे हे तो पटवून देतो. एखाद्या ठिकाणी समर्पकपणे म्हणलंय की मनुष्य स्वतःची चूक असेल ना तो वकिली करतो आणि दुसऱ्याची चूक असेल ना तो न्यायाधीशाची भूमिका करतो. तुमचं चुकलंय, तुम्हाला हे पाहिजे, तुम्ही हे करायला, तुम्हाला ही शिक्षा पाहिजे. म्हणजे आपण वकिली करायची का न्यायाधीशी करायची. किंवा महत्त्वाचं सांगितलं समर्थांनी, सांडूनिया श्रीपती जो करी नरस्तुती, का दृष्टी पडल्यांची वर्णी कीर्ती, तो एक पडत मूर्ख. देवाची प्रीती करायची सोडून कुठल्या तरी ऐरू पुढारची स्तुती करायची, त्याच्या सतरंज्या उचलायच्या, आजच्या परिभाषेत चमचेगिरी करायची. इतकंच नाही तर समोर दिसेल जरी तो मनातून उतरले असेल त्याचे लांगुल चालण्यासाठी त्याच्याकडून फायदा करून घेण्याची अगदी तोंड फाटेपर्यंत स्तुती करायची. असे मूर्ख आपल्याला समाजात जागोजागी भेटतात. समर्थांनी सांगितलेली मूर्ख आणि पडत मूर्खाची लक्षणं एकदा वाचा, म्हणजे आपल्याला वाटते की आपण समाजाचे चित्रच पाहत आहोत. ते तरी त्या मानाने त्यावेळेला समर्थांच्या काळातला समाज छोटा होता, आज केवढा समाज वाढलेला आहे. पण ही सूक्ष्मपणे आणि मार्मिकपणे सांगितलेली आजच्या समाजाला विस्तृत प्रमाणात म्हणजे लागू पडतात आणि ती चकपलपणे दिसतात. समर्थांनी पुढे सांगितले, वाट पुसल्याविण जाऊ नये, वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाकी. समर्थांचा म्हणजे हा पुढच्या समासाचा म्हणजे मूर्ख आणि पडत मूर्खाचा आपण त्याच्या पुढे चालू आहे की हा उत्तम गुणलक्षण नावाचा पुढचा म्हणजे जो दुसरा समास आहे. तर वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. तर ह्या समासात हे जे सांगितलेलं आहे याच्यात आध्यात्मिक आणि ऐहिक, पारमार्थिक आणि ऐहिक असे दोन्ही अर्थ आहेत.
वाट पुसल्याविणे जाऊ नये म्हणजे सामान्यतः आपण अनोळखी गावात गेलो किंवा अनोळखी प्रदेशात गेलो तर पुढचा जायचा रस्ता कुठला आहे हे आजूबाजूला माणसाला विचारायचं की बाबा कुठे जातो किंवा आम्हाला इथं जायचं आहे, कसं जायचं आहे. हल्ली आता ते गुगल मॅप आलं आहे. ती गुगलवाली बाई नेमका हमखास रस्ता चुकवतेच. म्हणजे जगात असं आहे की बाई ही एकतर रस्ता व्यवस्थित दाखवते किंवा रस्ता चुकवते, असं दोन्ही करू शकते. म्हणजे स्त्री सामर्थ्य एवढं असतं, माफ करा, पण एवढं सामर्थ्य असतं की ती वाट दाखवते सुद्धा, चांगली वाट म्हणजे संसाराला चांगली किंवा परमार्थाला चांगली वाट दाखवते, नाही तर वाट लावते, असं दोन्ही करू शकते. बरं, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ते गुगलबाईवर पण वाट पुसल्याविणं जाऊ नये. अर्थात नेहमीचा अर्थ हा झाला की वाट पुसल्याविणं, पण दुसरा अर्थ असा झाला की परमार्थात जी वाट चालायची आहे ती सद्गुरू वाचून त्याला सांगितल्यापासून त्याचा उपदेश घेतल्यापासून त्या वाटेत चालू नये. नाहीतर आयुष्य संपत्ती सगळ्या व्यर्थ करते होणार. निर्गुण निराकाराची प्रचिती घ्यायची असेल किंवा सद्गुरू पाहिजे असेल. नामदेवरायांना सुद्धा प्रत्यक्ष विठोबा माऊलीने सांगितलं की अरे तुला गुरु करायची जरूर आहे, तू गुरु पहा, गुरु शोध. आणि मग नामदेवराय बाहेर पडले गुरु शोधायला आणि बार्शीला त्यांना विसोबा खेचरांची गाठ झाली आणि मग त्यांनी तो गुरु केला. अध्यात्मातला विचार करायला सद्गुरूचा हवा. पुढे समर्थ म्हणतात, ओळखल्याविणं फळ खाऊ नये. नेहमीच्या व्यवहारात फळ आपल्याला माहीत आहे. कडू वृंदावनासारखं एखादं फळ असेल ते तोंडल्यासारखं दिसतं, चावून खाल्लं तर उलटीची परवडी सुरू होते. पण जे अध्यात्माच्या ह्याच्यात तुम्ही जर सकाम कर्म करत असाल, फळाची अपेक्षा धरून कर्म करत असाल, तर तसं करू नका. निष्काम कर्म करा, त्याची अपेक्षा धरू नका, त्याचा अहंकार धरू नका, त्याचा कर्तृत्वाचा अहम बाळगू नका. म्हणजे माऊलींनी म्हटलेलं आहे की सर्वात्मके पामे, म्हणजे तुम्ही यज्ञ वगैरे या करतात तर ते तुम्ही सकाम कर्म करतात. म्हणजे यज्ञाच्या शिड्या लावून स्वर्गाला जायचं, त्याला स्वर्गात्मक पाप म्हटलं आहे. स्वर्गात्मके पापे म्हणजे पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे आणि पापात्मके पापे नरका जायचे, असे त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा आपले तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही तीर्था जाऊन तुवा काय केले, वरी वरी चर्म प्रक्षाळले, किंवा तिळ तांदूळ चाललेले काम क्रोध कळत ऐसेचे राहिले वगैरे. किंवा माऊलींनी सांगितले तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिळावे, दुरी केही न वाचावे तीर्थासी गा. तर सांगण्याचा उद्देश आहे की कर्म कशी करावी, सकाम कर्म न करता निष्काम भावनेने करले. आणि पडली वस्तू घेऊ नये, हे तर हल्ली ह्या जमान्यात म्हणजे हल्लीच्या अतिरेकांच्या काळात हा उपदेश किती तंतोतंत लागू पडतोय पहा. किंवा अतिरेकांनी मधल्या काळात बॉम्बस्फोट जे घडवायचे होते त्यावेळेला टिफिनच्या डब्यात बॉम्ब ठेवायचा, कुठल्या तरी बॅगेत कुठल्या तरी खेळण्यात बॉम्ब ठेवायचा, त्याला दुसऱ्या कोणी हात लावला की धडाम स्फोट व्हायचा, सगळं बेचिराक व्हायचं. थोडक्यात लोभीपणा करू नये. आयते मिळते त्याने भरवून जाऊ नये. माणसाला ना फुकट मिळालं ना की त्याला स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतं आणि त्याला वाटतं फुकट ते पौष्टिक. त्या फुकट ते पौष्टिक काही नसतं. प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला द्यावी लागते. आपल्याला कळत नाही. जे दलाली करतात, जे कमिशन खातात, कुठल्या ना कुठल्या तरी रूपात ते पैसे आपल्याला सव्याज परत करावे लागतात आणि ते कुठल्या रूपात जातात ते कळत नाही. त्यामुळे कुठलेही फुकट मिळत नाही, हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट फुकट नसते. समर्थ पोटतिडकीने म्हणतात की पडली वस्तू घेऊ नये. आणि हल्ली लोकांना आळसाने आपल्याला कष्ट न करता कसं मिळालं जाईल हे पाहतात आणि अनेक अशा बारीक सारीक गोष्टी समर्थाने सांगितलेल्या आहेत. पण 6:30 झालेले आहेत. हां, उत्तम गुणलक्षण समास तसा संपत आलेला आहे, पण आपण पुढच्या वेळेला त्यातला थोडासा भाग घेऊन पुढे मग कुलक्षण समास जो आहे तो घेऊ. पण आता आपण मूर्खांची लक्षणं, पडत मूर्खांची लक्षणं, उत्तम गुणलक्षणं आपण घेतलेले आहेत. आणि मागच्या ह्याच्यातलं जे कवीचं स्तवन, संतांचं स्तवन, श्रोत्यांचं स्तवन हे आपण आता घेतलेलं आहे. हा वेचक दासबोधातला आपण हे सुरू केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि माझं प्रवचन मी संपवतो.